आहे, त्यांना वाटलंच नव्हतं की इथपर्यंत पोहोचू आणि ते पोहोचलेले आहेत म्हणून त्यांना आनंद आहे. तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर वीर चॅलेंजर्स हे दोन्ही संघ असे आहेत ज्यांनी अपसेट केलेले आहेत. जे दावेदार संघ आहेत त्यांना पराभूत करत तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. तुमचं मनापासून अभिनंदन आहे. जास्त वेळ न घेता आपण काही अजून अर्थदाते त्यांच्यापर्यंत जातोय. सोनगाव प्रीमियर लीग सफल होण्याकरता, सक्सेसफुल होण्याकरता या स्पर्धेच्या निमित्तानं संजय बामणे ज्यांनी 1100 रुपये दिले त्यांचेही मनापासून आभार. त्यानंतर विजय साळुंके 1000 रुपये त्यांचेही मनापासून आभार आपण व्यक्त करूया. धन्यवाद सर. महेंद्र खसासे यांच्याकडून 500 रुपये आणि त्यानंतर अनंत दिवेकर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. तर या सर्वांचे मनापासून आभार. फार वेळ न घेता आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, परंतु कदाचित एखादं नाव इथे राहू पण शकतं, त्यामुळे अशा महनी व्यक्तीचं मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आणि गेले 2 दिवस संतोष घोरपडे यांच्याकडून 1000 रुपये या स्पर्धेकरता आलेले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला माहिती आहे की गेल्या वर्षीचा थाट आणि या वर्षीचा थाट फरक होता, परंतु हे सगळं आपल्याला का करावं लागतंय, कारण 2 वर्ष आपण संघर्ष करत आहोत प्रत्येक गोष्टी करता. तर पहिल्यांदा पंचांचा सन्मान आपण करूया. आमचे ते जे पंच आहेत, एका बाजूला निलेश टेलवकर ज्यांनी अंडरआर्म क्रिकेटमधून सुरुवात केली आणि मुंबईमध्ये जाऊन त्यांनी आपली छाप पाडली. त्यानंतर जर बघितलं तर आता ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील त्यांचा बोलबाला आहे. तर प्रथम मी या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतो आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते निलेश टेलवकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. निलेश टेलवकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गेले 2 दिवस आपल्या सोनगाव प्रीमियर लीग 2021च्या या मंचावरती, मैदानावरती खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. दीपक घाग यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. निलेश, थँक्यू व्हेरी मच. सोनगाव प्रीमियर लीग 2021 आणि या स्पर्धेच्या निमित्तानं निलेश टेलवकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय दीपक घाग यांच्या शुभ हस्ते. आता राकेश ऑलरेडी आपल्या खेडमध्ये किंवा आपल्या कोकणामध्ये खूप चांगलं काम करत होता, परंतु यावेळेला त्यांनाही ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक मोठी संधी प्राप्त झाली आणि आपली कोकणातली माणसं कुठेच कमी नाहीत हे निलेशने जसं दाखवून दिलं तसं राकेश मोरेनेही दाखवून दिलं. त्यांनाही संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं केलंय आणि या स्पर्धेमध्ये 2 दिवस त्यांनी अतिशय उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे. त्याबद्दल सोनगाव प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान केला जातो आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान होतो आहे. मी विशालजींना विनंती करेन, विशाल साळुंके त्यांचा यथोचित सन्मान करा. राकेश मोरे प्लीज या. जोरदार टाळ्यांचा गजर या दोन्ही पंचांसाठी. राकेश, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आपण अतिशय महत्वाचा पुढचा जो महत्वाचा कार्यक्रम म्हणजे ज्या पद्धतीनं आज गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण झालेलं आहे, तर यानंतरचं पुढचं पारितोषिक देण्याकरता मी विनंती करणार आहे या मंचावरून, व्यासपीठावरून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपण देणार आहोत. देऊया ना? आवाज येत नाहीये. तत्पूर्वी आणखीन काही पारितोषिक आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ज्याच्या नावावरती आहेत तो सिक्सर सिंग कोण आहे, सिक्सर किंग हे पारितोषिक दिलं जाईल. आणि हे पारितोषिक देण्याकरता मी विनंती करतोय मान्यवरांपैकी आशिष सकपाळ, काळेभैरव स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आणि एक छान असा टी शर्ट या ठिकाणी दिला जातोय. विशाल साळुंखे त्या रेसमध्ये आहेत, किरण त्या रेसमध्ये आहेत, बरेचसे खेळाडू त्या रेसमध्ये आहेत. आणि आणखीन कोण आहे? रुपेश. अजून कोण आहे? आणि या स्पर्धेमध्ये सिक्सर किंग ठरतो आहे सोनगाव प्रीमियर लीग 2021 चा सिक्सर किंग खेळाडू आहे वन अँड ओनली मिस्टर विशाल साळुंखे.
टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय विशाल साळुंकेसाठी. सर्वाधिक षटकार विशालच्या बॅटमधनं. एका इनिंग मध्ये 50 धावा कुठल्या होत्या, 7 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. यानंतर या स्पर्धेत आणखीन पुढचं पारितोषिक देण्याकरता मी आमंत्रित करतो आहे. अशीची आपल्यालाच विनंती आहे, कारण टी शर्ट आपण स्पॉन्सर केलेले आहेत आणि काळभैरवच्या माध्यमातून पुढचं पारितोषिक अर्थात अपकमिंग खेळाडू, यंग खेळाडू त्याच्यावरती नजर असतील. उगवता सितारा, उगवता तारा, बरेचसे खेळाडू आहेत, बरेचसे खेळाडू आहेत. पार्थ, करण, अजून कोण आहे या स्पर्धेतला उगवता तारा ठरतोय? खेळाडूचं नाव आहे सोनगाव प्रीमियर लीग 2021 आणि खेळाडूचं नाव आहे प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर ऋतिक खसासे. ऋतिक, कंग्रेचुलेशन. बहुत सारे खिलाड़ियों ने प्रभावित किया, लेकिन ऋतिक आपने भी बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया है. आशीष चकवाळ यांच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान केलं जातं. थँक्यू डीजे. यानंतर या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम प्रकारचे क्षेत्ररक्षण कोणाचं झाले ते बघूया. मी हे पारितोषिक देण्याकरता मंचावरून विनंती करतो आहे. मनोहर खिराडे यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. काही क्षण महत्वाचे असतात. विशालचा उडालेला झेल, त्यानंतर बॉडी लाईनवरती अगदी नजीक पकडलेला झेल, फलंदाज ठरला फेल, या क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरतो आहे. आवाज येत नाहीये. सोनगाव प्रीमियर लीग बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट, प्राइज गोज टू वन एंड ओनली. हर बार डूबते हुए सूरज को सलाम करने वाले खिलाड़ी, नाम है सूरज उतेकर. जेके ब्लास्टर का यह खिलाड़ी है. सर्वात बेस्ट झेल त्याने पकडला होता बॉडी लाईन वरती. तो जर नसेल तर त्याचा प्रतिनिधी, संघाचा प्रतिनिधी आपण हे पारितोषिक घेऊ शकता. सूरज उतेकर, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. टी शर्ट सुद्धा घ्यायचंय का या ठिकाणी? निश्चितच आशिष चकवाळ काळभैरवच्या माध्यमातून एक अतिशय शानदार असा टी शर्ट दिला जातोय. स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून आहे. आणि पुन्हा एकदा सूरज उतेकर यांच्या अफलातून झेलसाठी टाळ्यांचा गजर होतोय. यानंतर आपण पुढे जाणार आहोत. अतिशय महत्वाचा खेळ आणि खूप चांगला क्रिकेट, अतिशय रोमर्चक असा सामना आपण सोनगाव प्रीमियर लीग मध्ये पाहिलेला आहे. यानंतर पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज. हे पारितोषिक देण्याकरता मी विनंती करतोय मंचावरून, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तर विनंती असेल मोहिते साहेब, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. सोनगाव प्रीमियर लीग 2021 चा बक्षीस वितरणाचा गोड कार्यक्रम आपण बघतो आहे. उत्कृष्ट गोलंदाज इकडे पार्थ नाव आलं, इकडे किरण, मिथुन, अशोक, तुम्ही टाळ्या तर वाजवा. आणि तुम्ही काय बोललात? बाळ्या बोललात का? म्हणून मी तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितलं. या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जात आहे. तो मैदानात येतो त्यावेळेला प्रचंड असतो दबाव. त्याची निवड तर त्यांनी ठरवले सार्थ, आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे मिस्टर पार्थ. कॉंग्रॅच्युलेशन, अतिशय सुंदर कामगिरी पार्थकडनं. वेल डन पार्थ. अफलातून गोलंदाजी, अंडर प्रेशर चांगली कामगिरी केली पार्थ. पार्थ जायचं नाहीये, टी शर्ट देखील दिला जातोय.
सोनगाव प्रीमियर लीग 2021 टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या पार्थसाठी. आउटस्टँडिंग. पार्थ मला वाटतं पहिलं बक्षीस आहे तुझं. जरा ये वरती. कारण एक लक्षात घ्या, युट्यूब वरती ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे प्रीमियर लीग मधनं काय मिळालं हा प्रश्न जर असेल ना, तर आता पार्थ मिळालेला आहे. पार्थ सारखा खेळाडू आहे, अतिशय चांगले काम. अनेक खेळाडू आहेत, म्हणजे अनेक खेळाडू आहेत, परंतु पार्थनं या ठिकाणी प्रभावित केलं. अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी केलेली आहे. पार्थ मित्रा, सगळे म्हणतात रडू नको, तो रडणारा नाही लढणारा माणूस आहे, बरोबर ना? कसं वाटतंय? ही ट्रॉफी आपल्या हातात आहे, आपण स्पर्धा देखील जिंकलेली आहे, कसं फील करतोय? खूप आनंद होतोय. पहिल्यांदाच ट्रॉफी मिळते, त्यामुळे आनंद होतोय की इथून हे करिअर आता खूप चांगल्या पद्धतीने सुरू होईल याकरता आनंद होतोय? त्याकरता आनंद होतोय. बिचारा पार्थ जास्त बोलत नाहीये. मैदानामध्ये जर बघितलं तर म्हणजे आता त्याला परीक्षेत पाठवलं तर प्रश्नांची उत्तरं जी असतात ते एकाच वाक्यात देतो, एकाच शब्दात देतो, परंतु मैदानामध्ये चांगला खेळ त्याने केलेला आहे, अप्रतिम कामगिरी केलेली आहे. पार्थसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक पार्थला जात आहे. यापुढे तुला मित्रा बोलावर देखील लागेल. तुला शुभेच्छा असतील, खूप चांगली कामगिरी. पार्थसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सोनगाव प्रीमियर लीग 2021 आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्याकरता मी मंचावरून आमंत्रित करतो आहे. नितीन खेराडे यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. सोनगाव प्रीमियर लीग 2021 5व पर्व आहे. तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज, सातत्यपूर्ण कामगिरी, अतुल, अल्पेश, पंकज, बापू, किती किती नामं सांगता तुम्ही, एवढं मोठं नॉमिनेशन. आणि आता हे पारितोषिक दिलं जाईल सोनगाव प्रीमियर लीग 2021 बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर आसिया किरण किरण. कामगिरी किरण कडे झाली. टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा आपण बघतोय अतिशय सुंदर कामगिरी करत किरण सातत्यपूर्ण अशा प्रकारचा खेळ केला. टाळ्यांचा गजर किरण घागसाठी होतोय. किरण प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे, परंतु एक टी शर्ट देखील त्याला दिला जातोय. अनेक खेळाडूंनी प्रभावित केलं, परंतु किरणचा खेळ सातत्यपूर्ण होता, म्हणून हे पारितोषिक निश्चितच फलंदाज किरणला जाते. किरण आपण व्यासपीठावरती या. प्रश्न होता कारण इथे बॅट मधनं एक मोठा फटका आल्यानंतर थोडासा क्रॅम्प आला आणि तिथून सामन्याला कलाटणी मिळाली आणि मग चॅम्पियन कोण बनणार हा प्रश्न होता. 1 चेंडू 6 धावा. किरण अतिशय महत्वाचा खेळ तुझ्या माध्यमातून निश्चित झालेला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी किरण आणि करणने केली, परंतु एक मोठा फटका, पुन्हा एकदा मोठा फटका वाढण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम झाला. 1 चेंडू 6 धावा. काय मनामध्ये द्वंद्व चाललं होतं? मला वाटलं होतं की मॅरेज 6 पण क्रॅम केल्यामुळे आणि बॉल काय दिसलाच नाही, दिसतच नव्हता. एक महत्वाचा प्रश्न आहे. टॉस तुम्ही जिंकला होता, टॉस जिंकल्यानंतर तुम्ही बॅटिंगही करू शकला असतात. मी म्हणालो की हा धाडसी निर्णय आहे, कारण गेल्या 15 दिवसामध्ये जे काही घडले ते मी त्याचा साक्षीदार आहे, परंतु हा निर्णय तितका बरोबर होता की चुकीचा होता? चुकीचा होता. निश्चितच खूप चांगली कामगिरी तरी सुद्धा तुमची झाली, यात काही शंका नाहीये. किरण आणि करण ही राम लक्ष्मणची जोडी अफलातून कामगिरी करते. या मॅच मधला उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक निश्चित किरण घागला जाते. टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होईल. आपले सोनगावचे खेळाडू अजून बोलत नाहीत, बॅटने चांगले बोलतात, गोलंदाजी चांगले करतात आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. या स्पर्धेतला मालिकावीराचा जो पुरस्कार देण्याकरता मी विनंती करतो आहे. सोनगाव प्रीमियर लीग 2021 पर्व 5वा आहे आणि
मालिका बिराचा जो पुरस्कार देण्याकरता मान्यवर असतील सचिनजी घाग, ज्याने आज दिवसभरामध्ये खेळाडूंसाठी अंडपावची व्यवस्था केली होती. प्रेक्षकांसाठी देखील या ठिकाणी ती व्यवस्था होती. तुम्हाला मिळाला का सगळ्यांना? यांच्यासाठी टाळ्यांचा गजर आपण करूया. आणि आता मानाचा पुरस्कार सोनगाव प्रीमियर लीग 2021 सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना अतिशय जबरदस्त बहारदार दर्जेदार दमदार शानदार वजनदार खेळ कोणाचा राहिलेला आहे. आणि अतुल अतुल एक आवाज येतोय उजव्या बाजूने. किरण करण आपण या ठिकाणी मालिका बिराचा पुरस्कार बघतो आहे. सोनगाव प्रीमियर लीग आणि त्याची ट्रॉफी देखील आहे. ऑन स्क्रीन हे दृश्य आहे सोनगाव प्रीमियर लीगची. आणि आता नॉमिनेशन्स आर मिस्टर अतुल, मिस्टर करण घाग, मिस्टर पंकज. Songaon Premier League Man of the Series prize goes to one and only Pankaj, Kiran, Karan, Atul. ये तो सारे लोग बोल रहे शेखर मोरे. परंतु मालिकावीराचं पारितोषिक देण्यापूर्वी मी विनंती करेन, सोनगाव प्रीमियर लीग आव्हानं प्रचंड असतात. संयोजन समितीमध्ये जे मित्र आपले सगळे काम करतायत त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. कारण तुम्हाला ट्रॉफ्या मिळेल, तुम्ही निघून जाणार. पण एखादी प्रीमियर लीग आयोजित करायची म्हटल्यानंतर जवळजवळ महिनाभर मेहनत करावी लागते. तर आता जास्त वेळ न घेते सोनगाव प्रीमियर लीग 2021 मानाचा मालिकावीराचा पुरस्कार जातोय. तो खेळाडू आहे, वो है दमदार, वो है शानदार, वो है वजनदार. और इसीलिए करण घाग बनते हुए मैन ऑफ द सीरीज के हकदार, मैन ऑफ द सीरीज के हकदार करण घाग. करण पहिल्यांदा टी शर्ट तर त्याला घेऊ द्या. करण घाग मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरतोय. अतिशय सुंदर कामगिरी या ठिकाणी त्याने केलेली आहे. आणि आता करण जो आहे तो आमच्या व्यासपीठावरती येतोय. करणचा संपूर्ण परफॉर्मन्स संपूर्ण स्पर्धेमधला जर आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्याने केली. करण या आमच्या बरोबर या ठिकाणी करण घाग आहे, जो संपूर्ण स्पर्धेचा व्यक्तिगत पारितोषिकामधला शिल्पकार आहे. करण कसं वाटतंय या विकेटवरती फलंदाजी करत असताना, कामगिरी करत असताना चांगलं प्रदर्शन झालंय आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार तुम्हाला मिळतोय, तर किती आनंद होतोय ही ट्रॉफी हातात घेत असताना? नक्कीच आनंद होतोय. थोडी बॅटिंग केली असती तर अजून आम्ही जिंकलो असतो नक्कीच. बस स्वप्न अधुरं झाले त्याचं दुःख आहे का? 6व्या पर्वात परत एकदा येणार आणि ट्रॉफी घेऊन जाणार. ही ट्रॉफी छोटी मोठी ट्रॉफीचं स्वप्न होतं, परंतु ते थोडं अधुरं राहिलंय, त्यामुळे थोडंसं दुःख आहे का? हो नक्कीच. मागच्या वेळेला आम्ही याच टीममध्ये होतो, पहिला नंबर आला होता. संधी चुकली, आता पुढच्या वेळेला नक्की पहिला नंबर मारू. बॅटिंग ऑर्डरमध्ये बदलाव करण्याचं कारण काय होतं? कारण करण आणि किरण ही जोडी प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी करत होती. हा बदल तुम्ही का केला? कॅप्टन नाही, शेवट किरणदा कर्नरचा निर्णय होता तो त्या ठिकाणी. निश्चित निर्णय चांगला होता. 2 निर्णय, एक तर टॉस जिंकून तुम्हाला बॅटिंग घ्यायची होती आणि तुमची आघाडीची जोडी तुम्हाला फोडायची नव्हती. ती गोलंदाज म्हणजे ते काम यांचं होतं, ते तुम्ही स्वतःहून या ठिकाणी काम केलं, त्यामुळे थोडंसं आणखीन दडपण आलं. परंतु तरी सुद्धा सातत्यपूर्ण कामगिरी करत करण आणि किरणने चांगली कामगिरी केली. मालिकावीराचा पुरस्कार करण घागला प्राप्त होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं अभिनंदन. वेल डन.
सोनगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून समालोचन आपण ऐकलेलं आहे. त्याकरता सिद्दीक मेमन यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. गेल्या 4-5 वर्षामध्ये रुपेशजी खेराडे जे SPL चे या ठिकाणी उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सिद्दीक मेमनचा सन्मान केला जाईल. सिद्दीक मेमन आईये आज लोटे प्रीमियर लीग ती गेली होती. अशा वेळेला मागणी आली की दोघांपैकी एक तरी तिकडे जाऊ दे. तर सन्मान केला जातो सिद्दीक मेमन यांचा. टाळ्यांच्या गजरामध्ये आज सन्मान होईल. सिद्दीक गेल्या 4-5 वर्षामध्ये एक आमचा चेला म्हणून म्हणा खूप चांगलं काम या भागामध्ये करतो आहे. सिद्दीक वेल डन अँड थँक्यू व्हेरी मच. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झाले कृष्णा, आणि त्यावेळेला पहिला फोन आम्ही तुम्हाला केला आणि लाईव्ह तर आम्हाला करायचंच होतं, कारण सोनगावची प्रीमियर लीग हे दरवर्षी आपण लाईव्ह करतोच. तर अनेक समस्या होत्या. अशा वेळेला पहिल्याच कॉलवरती तुम्ही सांगितलं चला तुम्हाला प्रीमियर लीग करायची आहे ना, आम्ही येतो. आणि आज एका कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुमित आणि कृष्णा यांनी बऱ्याचशा गोष्टी, अगदी मग आपल्या जंगलात लपलेले वाघ असतील ते देखील दाखवले, लहान मुलं होती त्यांनाही दाखवलं, डगआउट दाखवला, प्रेक्षक कसे एन्जॉय करते तेही दाखवलं. छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी कॅमेऱ्यात बंद केल्या होत्या आणि म्हणून त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. अशीची मी आपल्याला विनंती करेन, आपण या ठिकाणी फॉर्च्यूनची जी टीम आहे कृष्णा आणि सुमित यांचा यथोचित सन्मान करावा. कलाकाराला बाकी काही नको असतं, एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या फॉर्च्यूनसाठी, फॉर्च्यून लाईव्ह साठी. कृष्णा थँक्यू व्हेरी मच. टाळ्यांचा गजर या ठिकाणी कृष्णा फॉर्च्यून टीम साठी. कृष्णा थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. कृष्णा तुम्हाला एक प्रश्न असेल, तुम्ही चांगलं बोलता मला माहिती आहे, कारण रायगड असेल किंवा दुसऱ्या बाजूला बघितलं तर नवी मुंबई असेल, अनेक ठिकाणी जाता. अगदी त्यांनी मला शेखर सांगितलं मी गुजरातमध्ये जाऊन आलोय, दिल्लीमध्ये देखील जाऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण गेल्यात. परंतु आमच्या या कोकणात खेडामध्ये आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? जसं की म्हटलं जातं कोकणची माणसं अगदी फणसासारखी असतात, त्याचप्रमाणे तसंच जरी वरून कठीण वाटत असले तरी मनाने मात्र खूप स्वच्छ, निर्मळ आणि प्रेमळ माणसं आहेत. तरी सर्वांसाठी खूप खूप थँक्स असतील की आम्हाला संधी दिली, की जे काही आमच्याकडून आमचं जे टॅलेंट आहे, जसं तुम्ही म्हटलात की सुमितने जे काही दाखवलं, आम्हाला संधी दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. निश्चित कोकणची माणसं साधी बोळी फणसासारखी असतात, वरून थोडीशी काटेरी, आतून फार मऊ असतात. आणि पाहुणचार करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. पुन्हा एकदा तुम्ही याच मैदानावरती या स्पर्धेकरता पुढच्या पर्वात यावं अशा प्रकारची विनंती आहे. आणि त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं बक्षीस आहे ते देखील दिलं जाईल, त्या दिशेने आपण जातोय. तत्पूर्वी शेखर मोरे आमच्या बरोबर जॉईन होत आहेत. तसेच आज 2 दिवस आपल्याला उत्कृष्ट कॉम्युनिटर म्हणून सिद्दीकजी आणि प्रशांतजी, जे दोन्ही आपल्या कोकणचे आहेत आणि आपल्या जवळच्या तालुक्यातील आहेत, आणि ही माणसं आपल्याला अपॉइंटमेंट घेऊन आपली माणसं अपॉइंटमेंट घेऊन भेटायला लागतात आणि लोकांसाठी ती कायम अवेलेबल असतात. म्हणजे त्यांचा तो करिअर आहे किंवा त्या 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 भागामध्ये ते काम करतात. आणि चांगली गोष्ट आहे की 2 कॉमेंटर, अतिशय उत्कृष्ट कॉमेंटर आपल्याला मिळाले आणि आपल्या SPL साठी चांगला रंग लावला. सिद्दीकजी मेहमानचा जो सत्कार झाला त्यानंतर आपल्या ह्या पूर्ण SPL साठी चांगला रंग दिला होता, असे प्रसन्नजी सर यांचा सत्कार करतील आमच्या मिलिंदजी घोरपडे, आमच्या गावचे उपसरपंच आहेत, तसेच आमच्या SPL कमिटीचे सेक्रेटरी सुद्धा आहेत, ते आदोळे सरांचा सत्कार करतील. पैशानं श्रीमंत असलेली माणसं पदोपदी भेटतात, पैशानं श्रीमंत असलेली माणसं पदोपदी भेटतात, परंतु मनानं श्रीमंत असलेली माणसं फक्त सोनगावमध्ये भेटतात, सोनगावमध्ये भेटतात. चंकेश दिवेकर यांचे मनापासून आभार, त्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केल्या होत्या. सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार व्यक्त करून गोलंदाज आणि फलंदाज जी व्यक्तिगत पारितोषिक होती, मालिकाबीर, क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, ही सर्व जी पारितोषिक आपण व्यक्तिगत पाहिलेले आहेत त्याचे स्पॉन्सर आहेत, त्यांचे मनापासून आभार. आणि आता
या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सोनगाव प्रीमियर लीग 2021 एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावरती विराजमान असणारा संघ त्याची अनाउन्समेंट या ठिकाणी होते. चंद्रकांत साळुंके यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान आपण करायचं आहे. कॅश प्राइज आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी ट्रॉफी आहे. सोनगाव प्रीमियर लीग 2021 आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा विजेता आणि त्याचा गौरव व्यासपीठावरती होणार आहे आणि संघाचं नाव आहे JK ब्लास्टर. कॉंग्रॅच्युलेशन. पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता मंचावर आमंत्रित करतो आहे योगेश खिराडे यांना आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. योगेश खिराडे प्लीज या. योगेश खिराडे आपण यायचंय. तर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाते सोनगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये. रुपेश खिराडे आपल्याला विनंती आपण देखील यायचंय. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाईल. कॅश प्राइज आणि अतिशय सुंदर ट्रॉफी असेल आणि याचा मानकरी ठरतोय सोनगाव प्रीमियर लीग 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी माय सुपरस्टार. कॉंग्रॅच्युलेशन. व्यासपीठावरती आमंत्रित करतो. दिनेश प्लीज या. ही स्पर्धा पार पडत असताना आज शेखरला देखील मी सांगणार की कशा पद्धतीने तुम्ही मेहनत घेतली ते देखील लोक. दिनेश प्लीज या. या स्पर्धेच्या निमित्तानं कशा पद्धतीने स्पर्धा आपण आयोजित करता, एकूण कशा पद्धतीने नियोजन होतं ते देखील कळलं फार. कारण आपण यशाचं शिखर नेहमी पागत असतो. म्हणजे समुद्रामध्ये एखादा बर्फाचा मोठा तुकडा असेल तर वरती दिसतं, परंतु तो बर्फाचा तुकडा आतमध्ये किती गेलेला असतो, किती मेहनत असते हे सगळ्यांना दिसत नसते. त्यामुळे निश्चितच दिनेश कशा पद्धतीने आपण मेहनत घेतात सर्व टीम म्हणून तर ते आज सांगणं गरजेचं आहे. नमस्कार सर्वांचं मी हार्दिक स्वागत करेन. कारण की SPL ही एकट्याची नसते. कारण की संकल्पना जरी एकट्याची असली तरी संकल्पनेला साथ देणारा हा पूर्ण गाव किंवा सर्व मुलं असतात. प्रथमतः सर्वांचं धन्यवाद. आणि ज्याने कोणी ही SPL साठी एक सूचना दिली त्यांचं पण आभार. अनेक जणांनी सूचना दिली होती. गावोगावी SPL होत होत्या म्हणजे त्यांच्या गावानुसार. आमच्या गावानुसार SPL म्हणजे सोनगाव प्रीमियर लीग. आणि प्रथम वर्षी तरी आम्हाला जरा हार्ड गेलं कारण की मेहनत खूप होती. एकत्र गाव करायचं होतं, त्याच्यामध्ये अडचणी आल्या. प्रत्येक गावामध्ये भांडणं असतात, तंटा असतात. त्यामुळे हे एकत्र कसं आणायचं एक सूचना झाली की जर ही SPL झाली तर आपण एक गाव एकत्र आणू शकतो. मुलांची मनोबल आहे ते वाढवू शकतो आणि एकत्र खेळू शकतो. एकत्र खेळणं हे खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी. कारण की आम्ही गाव मर्यादित खेळ खेळत होतो तेव्हा प्रत्येकाची वेगवेगळ्या वाडीची टीम असायची. त्यामुळे भांडणं असायची त्या मॅचमध्ये. ती कशी एकत्र आणायची तर 4-5 जण प्रत्येक वाडीमधली जर मुलं आहेत त्यांनी एकत्र घेऊन आम्ही एक चर्चा केली. त्यानंतर सर्व म्हणाले ठीक आहे हे चांगलं होतं आहे. त्यानंतर पण अडचणी आल्या. काही वाड्यांच्या अडचणी होत्या त्या सॉल्व करून खूप मेहनत घ्यायला लागली. कारण की प्रत्येक वाडीची किंवा ज्या एरियाची जी भांडणं असतात ती आम्ही शॉर्ट आउट करून ती SPL निर्माण करण्याचा एक प्रयत्न केलेला. आणि तो खरोखर आजच्या ह्या घडीला कारण की 5 वर्ष झाली या SPL साठी खूप मेहनत आता पणाला गेलेली आहे. कारण की 5 वर्ष ही आमच्यासाठी खूप कठीण होती. आणि कठीण हे दाखवण्यासाठी नव्हतं. चेहऱ्यावरती जरी शेखर मोरेच्या, विशाल साळुंकेच्या आणि मिलिंद घोरपड्यांच्या आणि शैलेश गोडलच्या यांच्या जरी चेहऱ्यावरती बघितलं ना तर हास्यच दिसेल. कारण की ते आतून जे आपले जे कष्ट असतात ना ते दाखवणार नाहीत. निश्चितच खरोखर त्यांचे खूप आभार आहेत. कारण की त्यांची मेहनत ही आज 5व्या वर्षाला गेलेली आहे. पुढच्या वर्षी आम्ही पहिल्या वर्षी ठरवलं होतं की 3च वर्षे करायची. कारण की खूप अडचणी होत्या. त्या अडचणी सांगू शकत नाही आहे. त्यामुळे 5वा वर्ष खरोखर चांगला गेला.
कालपर्यंत आपल्या इथे परवापर्यंत पाऊस होता, पण होईल की नाही हे एक हे होती, शंका होती, परंतु खरोखर चांगली रित्या पार पडली. आणि यूट्यूबच्या माध्यमातून पहिल्या वर्षी आम्ही यूट्यूब ठेवलं नव्हतं, गेले 2 वर्ष यूट्यूब ठेवतोय खरोखर, कारण की एक प्लॅटफॉर्म मिळतो आमच्या गावातल्या मुलांना जाण्यासाठी, तो गावामध्येच राहायचा प्लॅटफॉर्म, पण यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि नावलौकिक झाली आमची एक टीम. सोनगाव रामवर्धनी टीम ही आपल्या बाहेर पण गावी जाते खेळायला, त्यामुळे सर्वांची चेहरे आणि सर्वांना ओळखीचे चेहरे असायचे. विशाल तर भरपूर खेळलेला आहे, त्यामुळे ह्या यूट्यूबच्या माध्यमातून शहरी आणि महाराष्ट्राभर ही आपली टुर्नामेंट गेलेली आहे. त्यामुळे सर्वांचं धन्यवाद आणि तुमचं सुद्धा धन्यवाद दिनेश. या ठिकाणी मी शेखरला विनंती करतोय, या निमित्तानं विशालनी तशी सूचना केलेली आहे, तर काय फिलिंग असतात, कशा पद्धतीने या ठिकाणी व्यूहरचना असतात आणि मग अडचणीवरती कशा पद्धतीने आपण मात करतात. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो की जेव्हा मी एसपीएल करत असतो तेव्हा आमची पहिली मीटिंग होती की एसपीएल करायची नाही, तिथं आम्हाला सगळ्यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो की आपल्याला एसपीएल करायची आहे. आणि जसं दिनेश मागाशी म्हटलं की आमची गावामध्ये बॉन्डिंग नव्हती, वाडींची बॉन्डिंग नव्हती, जी प्लेअरची बॉन्डिंग नव्हती, ती बॉन्डिंग फक्त एसपीएलमुळेच झाली. ती बॉन्डिंग अशी झाली, आज समजा घागवाडी आणि माटवाडी आहे, तर माटवाडीची फक्त वैयक्तिक 2-4 पोरांना लोक एकामेकाला ओळखायची, पण आज ना तुम्ही घावडला कुठलाही मुलगा घ्या, कुठलाही माटवाडीला मुलगा घ्या, ते एकामेकाला ओळखतात, ते फक्त एसपीएलमुळं. आणि हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. आम्हाला तेच करायचं की आमचं यंग जनरेशन, आज तुम्हाला सांगतो मी पंचक्रोशीत आमच्या इतका यंग जनरेशन पंचक्रोशीत कुठेच नाही, आणि इतकी मोठी टुर्नामेंट 10 ते 12 टीम कुठल्याच एसपीएल मध्ये खेळत नाहीत, कुठल्याच प्रीमियरमध्ये. हा आमच्या सोनगावचं सौभाग्य आहे. आणि मी खरोखर आमच्या प्लेयरना धन्यवाद देतो की जे मालक, मी मगाशी म्हटलो मालक जे प्रोत्साहित होतात आणि आम्हाला सहकार्यात आणि मालक होतात, जे प्लेयर फॉर्म भरतात ते सहकार्य करतात, आणि ह्या अनुषंगाने ती टुर्नामेंट होते. हे जर सहकार्य मालक नाही झाले, प्लेयर नाही आले, तर टुर्नामेंट होणार नाही. त्यामुळे मी माझ्या गावातल्या प्रत्येक प्लेयरचं, प्रत्येक मालकाचं, ज्यांनी 5 वर्ष 6 वर्ष 4 वर्ष ज्यांनी प्लेयर झाले, मालक झाले, यांचा मी मनापासून धन्यवाद आहे. आणि आम्ही सोनगाव प्रीमियर लीग तुमचं ऋणी आहोत की तुमच्यामुळेच ही एसपीएल पार पडली गेली. जर तुम्ही झाले नसता तर एसपीएल झालं नसतं, असं माझं म्हणणं आहे. निश्चित मालकांचं देखील मनापासून आभार, कारण त्यांच्यामुळे एक टीम खरेदी होतात, काही रक्कम दिली जाते आणि मग इथे हा बॅट आणि बॉल बदलाचा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं क्रिकेटचा खेळ रंगतो. तर मिलिंद घोरपडे यांच्या माध्यमातून आपण पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केली, त्यांच्याकरता एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चला आपण पुढे जाऊया, कारण आता ही ट्रॉफी कधी एकदा हातात घेतोय आणि मग फोटोग्राफ्स काढतोय, FB ला टाकणार, व्हॉट्सअपला टाकणार, कधी एकदा इंस्टाग्रामला हे फोटो टाकते, असं झालं, अस्वस्थ झालेले आहेत. कारण काय माहितीये का, प्रत्येक वेळेला एक संघ सातत्यानं जिंकत होता, आज तसं झालेलं नाहीये, नवीन संघ जिंकतात, तीही चांगली गोष्ट आहे, कारण त्यामुळे बाकीच्या संघांना देखील ऊर्जा मिळेल. तर सोनगाव प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेला रनर अप संघ आणि त्याचं पारितोषिक देण्याकरता मी मंचावरून या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक एसपीएल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय शशिकांतजी गमरे सरांना विनंती करेन. त्यानंतर या ठिकाणी विनंती करणारे मिलिंद घोरपडे 2 जण असतील, कारण ट्रॉफी आणि कॅश प्राइज आहे. तर अतिशय दर्जेदार कामगिरी करत, अपसेट करत इथपर्यंत प्रवास अतिशय जबरदस्त झालेला, संघर्षपूर्ण अशी लढाई होती आणि शेवटचा सामना डोळ्यांचं पाडणं फेडणारा झाला, तो तुमच्यामुळे झालेला आहे. म्हणून या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी करणारा संघ आहे सानिध्य फायटर. कॉंग्रॅच्युलेशन. फायनल ही फायनल सारखी झाली पाहिजे, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला, अतिशय दर्जेदार कामगिरी सानिध्य फायटर. सानिध्य फाइटर कांग्रेचुलेशन, वेल डन, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन आपकी तरफ से रहा है. मिलिंद आपण या ठिकाणी अशी जी सर्व मान्यवर जरा इकडे या साईडला असे समोर उभे राहायचे, कारण आता पारितोषिक आपल्या सर्वांच्या वतीने दिले जाणार आहे. आणि आता चैंपियन कौन है? चैंपियन बहुत ही बेहतरीन और शानदार प्रदर्शन करने वाली टीम सोनगांव प्रीमियर लीग में एक खूबसूरत ट्रॉफी के साथ कैश प्राइज. राह की बाधा पर विजय पाना चैंपियन की निशानी होती है.
चैंपियन वही होता है जो एक बार फिर हार को जीत में तब्दील करता है। चैंपियन वही होता है जो अपनी कमजोरी को ताकत में तब्दील करता है। चैंपियन वही होता है जो राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है। और इसीलिए सोनगांव प्रीमियर लीग 2021 में चैंपियन टीम का नाम है, वो है शूर, वो है वीर, वीर चैलेंजर। कांग्रेचुलेशन वीर चैलेंजर। आज की शाम वीर चैलेंजर्स के नाम कैश प्राइज के साथ एक खूबसूरत ट्रॉफी। वीर चॅलेंजर्स माझ्या बरोबर एका ठिकाणी आवाज येऊ द्या, बोला हिप 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 गणपती बाप्पा। आणि ते सुहास सर कुठे गेले? सुहास सर तुमचं मनापासून अभिनंदन आहे। या टीमचे संघमालक वीर चॅलेंजरचे संघमालक त्यांनी एन्जॉय केले, त्यांचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे। कृष्णा निश्चितच तो व्हिडिओ आपल्याला मिळेल। चैंपियन टीम वीर चैलेंजर कांग्रेचुलेशन, कैश प्राइज, त्याचबरोबर अतिशय सुंदर सी ट्रॉफी। और अब एक बार फिर सभी का आभार प्रकट करेंगे। जरा गाना हो जाए, चला एक डीजे का आवाज, क्या बात डीजे। आज की शाम वीर चैलेंज, थँक यू डीजे, कारण त्याचा प्रत्येक गोष्टीचा मोमेंटम असतो। पुन्हा सिद्दीक पेमन मनापासून आभार, राकेश मोरे, निलेश टेरोकर यांचे आभार, फॉर्च्यूनची सर्व टीम, कृष्णा आणि सुमित तुमचेही मनापासून आभार व्यक्त करतोय। आमचे प्रायोजक त्यांचे आभार, ग्राउंड स्टाफ त्यांचे आभार, त्याचबरोबर मंडप डेकोरेटर त्यांचेही मनापासून आभार, आमचे साऊंड सिस्टमची बोलण्याची जबाबदारी सांभाळणारी टीम आहे त्यांचे आभार। एवढं करूनही कुणाचं नाव या ठिकाणी घ्यायचं राहिलं तर पुन्हा एकदा शब्दसुमने आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो, क्रिकेट के मैदान पर करना पड़ता छाप और काटा। दिस इज प्रशांत आदवड़े सिंह, बाय बाय टाटा, फिर मिलेंगे अगले साल, तब तक के लिए नमस्कार।